होते ते काय झाले नेमकं? आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे कोणता पक्ष आहे, कोणी यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहे. हेच लोक आहे जे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटकडून पैसे घेऊन रस्त्यावर उतरले होते. पुन्हा ते महानगरपालिकेमध्ये तेच तोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. आज 13 नंबर आणि 14 नंबर प्रभाग मध्ये आमच्या पदयात्रा होती. आमची रितसर परवानगी घेण्यात आली होती. तिथे जिनसे पोलीस स्टेशनचे PI आणि खूप सारे पोलीसवाले सुद्धा उपस्थित होते. आणि अचानक 25-30 गुंड हत्यार घेऊन, फायटर घेऊन ते आमच्यावर हल्ला चढवला. नंतर जेव्हा आमची गाडी शाहगंज वरून जात होती तर तिथे कमीत कमी 100 जे गुंड होते ते आमच्या गाडीवर हल्ला चढवला. आमच्या काही कार्यकर्त्यांना तिथे जखमाही झालेला आहे. आम्ही त्यांना मेडिकलमध्ये पाठवलेले आहे. आणि पोलिसांना मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही CCTV फुटेज बघा आणि जे जे लोक दोषी आहे, जे जे लोकांनी असं कृत्य केलेलं आहे, तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे आम्ही बघणार. तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हालाही मारहाण झाली, तुमच्यावर हल्ला झाला, त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. आमची सगळी तयारी आहे. आमची सगळी तयारी आहे. शांतीपूर मार्गाने ते इलेक्शन लढण्यास तयार असेल तर आम्हीही शांतीपूर मार्गाने इलेक्शन लढणार. गुंडगिरी करायचं असेल तर आम्हालाही काही कमी समजू नका. आम्ही पोलिसांनाही स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. सर, हे अशा प्रकारचे किती जण तुम्हालाही लागले का? हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तुम्ही पुढे बसलेले होते, तुमच्या अंगावर देखील धावून हे सगळे लोक आले होते. झुंडमध्ये आले होते आणि त्यांना असं वाटलं की पुढची जे आमची रॅली आहे, जे आता आम्ही करत आहे ते इम्तियाज जलील करणार नाही. आमच्या पार्टीचे जितके लोक आहे ते घरी बसणार आहे करके मी पोलिसांना सांगितलं की मी पुढे चाललेला आहे, माझी रॅली आहे ते मी रॅली करणार आहे. आता मी करत होऊ द्या ना साहेब. आम्ही काय गप्प बसणारे आहे का? आम्ही त्यांना डोक्यावर बाहेर येणार आहे. संध्याकाळी काही व्हायचं आहे. साहेबांची सभा आहे, त्याच्यावर काही या सगळ्या हल्ल्याचा, या सगळ्याचा परिणाम होईल का? राजनीतीमध्ये अशा प्रकारचे किरकोळ घटना होतच राहतात. किरकोळ घटना होतच राहतात. याचा अर्थ कदापि हे नाही आहे. त्यामध्ये MIMचे तिकीट न मिळालेल्या नाराजांची संख्या देखील होती. आज ते देखील या ठिकाणी. मी तुम्हाला काय सांगतो की जितके नाराज लोक तुम्हाला असं वाटत आहे की हे नाराज होते, ते सगळे लोक आज OAC साहेबांच्या सभेमध्ये तुम्हाला दिसणार आहे. सगळ्यांची नाराजगी. तक्रार केली आहे, कायदेशीर कारवाई मी पोलिसांना सांगितलेलं आहे. मी तक्रार नाही, तुमचे पोलीसवाले होते, तुमच्या पोलीसवाल्यांच्या अंगावर ते धावून आले होते. धक्काबुक्की पोलीसवाल्यांना पण करत होते. आता तुम्ही काय करणार आहे? सर, आम्ही वाट बघतो. सर, तुमच्यावर आरोप केला जातोय की एक तर पैसे देऊन तिकीट घेतले जात आहे, दिले जातात, आणि दुसरं प्रश्नाचा मी उत्तर देणार नाही. आणि दुसरं असं की तुम्ही एकतर्फी निर्णय घेताय असं त्यांचा आरोप आहे. त्यांचा आरोप आहे. घेतलं मी. जोपर्यंत माझ्या पार्टीच्या अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा विश्वास इम्तियाज जलीलवर आहे, बाकीच्या लोकांना मी काहीही भीक घालणार नाही. त्यांना जे बोलायचं आहे बोलू द्या. जोपर्यंत ओवैसी साहेब माझ्यावर विश्वास ठेवलेले आहे, मी त्याप्रमाणे मजलिस पार्टीला पुढे नेण्यासाठी सगळं काही प्रयत्न. आरोप कलीम कुरेशी यांच्यावर आहे का? त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचेच लोक हल्ला करतात आणि तुम्हाला प्रसिद्धीसाठी हे तुम्ही केलाय. तुमच्या घाणेरड्या लोकांचं हल्ला करून आम्ही प्रसिद्धी घेणार. सर, कॅमेरा पण आम्हाला प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे. 16 तारखेला कळेल त्यांना. नाव कलीम कुरेशीने हे सगळं घडून आणलंय का? हे मी सांगितलेलं आहे ना. कलीम कुरेशी, त्याचा भाव, त्याचे मुलगे, त्यांचे मुले आणि त्यांच्या सोबत जे जे काही होते गुंड प्रवृत्तीचे लोक, ते पोलिसांनाही माहित आहे. CCTV फुटेज मध्ये सगळं दिसत आहे. मीडियावाल्यांनी सगळं शूट केलेलं आहे. अतुल सावे आणि भागवत कराड याच्या पाठीमागे कसे आहेत? हे लोक तुम्ही YouTubeवर जाऊन बघा. या माणसाची जेवढी कुणाच्या सोबत आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांचे जितके इकडचे पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत फिरणारा तो माणूस. कारण त्यांचे सगळे 2 नंबरचे धंदे आहे. ते 2 नंबरच्या धंद्याला संरक्षण देण्यासाठी हे यांच्या मागे पुढे फिरत असतं. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर निवडणुकीत जर असं होत असेल तर कसं होईल? आता असं झालं तर तुम्हाला काही लागलंय का? तुमच्यावर हमला झालाय जसं तसं होणार. ओके.